नमस्कार मित्रांनो, मी राज तोडणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये द रोमिंग प्लेअर. तर आज आपला संघ आला आहे मुंबई अंबरनाथ इथे लोटस चषक खेळण्यासाठी. काल रात्री आपण इथे पोहोचलो आणि आपले बाकीचे प्लेयर्स आज सकाळी आले. तर आता इथेच आहोत आपण आणि आताची मॅच चालू आहे. ह्या मॅच नंतर आपली मॅच आहे. पहिली मॅच आपली ओंकार मलाड या संघाबरोबर आहे. मुंबईचा टॉपचा संघ आहे, त्याच्याबरोबर मॅच आहे. तर बघूया त्या मॅचमध्ये काय होते. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना क्रिकेटचे ब्लॉग्स आवडत असतील त्यांनी आपल्या ब्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. सगळ्या टीम मेंबर्स बरोबर तुमची ओळखसुद्धा करून देतो. तर इथे आहे देवळेगावचा सुपरस्टार रोहित, इथे बसला आहे श्रेयस, इकडे आहे इंदू, इथे आहे हर्ष आणि ह्या साईडला आहे रत्नागिरीचा सुपरस्टार फिरोज आणि बाजूला आहे फिरोजचा शूटर. आणि अजून आपल्या टीममध्ये मुंबईचा ज्याने चक्री गोलंदाजी सगळ्यात पहिली शिकला तो भूषण शिशुपाल, तो सुद्धा आपल्या संघामध्ये आहे आज. तर तो जरा बाहेर खाण्यासाठी गेला आहे, तो सुद्धा येईल एक 5-10 मिनिटामध्ये. आता बघूया आपल्या पहिल्या मॅचमध्ये काय होते ते. टॉस झालाय, पहिली फिल्डिंग आहे आणि भूषण शिशुपाल मुंबईचा सगळ्यात पहिला चक्री बॉलर भूषण शिशुपाल तो आज आपल्या संघातून खेळतोय. तर पहिली फिल्डिंग आली आपली, तर कमीत कमी रोखायचं ट्राय करायचं आहे. बघूया आता काय होते मॅचमध्ये ते. आणि हे ग्राउंड आहे लोटेचं, कोणाशी आहे का? खूप भारी ग्राउंड आहे. सर्वजण पिचातला काढताय, अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये असू दे, झोपेत आता उठलेच सर्व. आत्ताच मॅच झाली आपली ओंकार मलाड संघाबरोबर. टफ झाली होती मॅच. शेवटला आपल्याला 1 बॉलला 2 रन्स पाहिजे होते आणि श्रेयाने खरं तर बाउंड्री मारून आपल्याला मॅचमध्ये आणलं होतं, पण 1 बॉल 2 रन झाला नाही. म्हणजे मॅच टाय झाली थोडक्यात आणि कंपल्सरी चेस होता, त्याच्यामुळे मॅच हरलो. तर आता जातोय दुसरीकडे मॅच खेळायला. बघूया त्या ठिकाणी आता मॅचचं काय होतं आहे. आता आम्ही रिक्षात आहे, रिक्षातून आता चाललो आहे अंबरनाथ स्टेशनला. तिकडनं मग जाणार कल्याणवरून दुसरी लोकल पकडून तिथून मॅचच्या इथे जाणार. तर बघूया आता मॅचमध्ये काय होते ते. आणि तिथे पोचल्यावर तुम्हाला ग्राउंडसुद्धा दाखवतो कसं आहे. नाईट टुर्नामेंट आहे ती. बघूया आता तिथे जाऊन गेल्यावरती ग्राउंड कसं आहे ते सुद्धा. ट्रेनमध्ये आलो आहे, कल्याणला उतरणार. ट्रेन थोडी लेट झाली आणि आपले शूटर सगळे इकडे आहेत आणि आपले शूटर सगळे आहेत. आणि तिकडे श्रेया आहे, तिकडे हर्ष आहे आणि फिरोज पुढच्या डोरला आहे. आणि हा आमचा प्रवास चालू आहे. बुधमारून प्रवास चालू आहे. बघूया आता किती वेळात पोहोचतो ते कल्याणला. कारण कल्याणवरून जी आसनगावची ट्रेन आहे ती 1 मिनिट फरक आहे. पोचलो तो भेटेल, नाही तर अर्धा तास थांबायचं परत. त्याचं ग्राउंडवरती आलो, जरा फ्रेश व्हायला गेलो होतो. फ्रेशसुद्धा झालो आणि आलो आहे परत एकदा ग्राउंडवरती. अजून एक अर्धा-पाऊण तास तरी जायला बोललेत मॅच चालू व्हायला. आत्ताच खाल्लं आहे, तर आहेत सगळे पाठीमागे फिरत आहेत इकडे तिकडे. तुम्हाला ग्राउंड दाखवतो. हे ग्राउंड आहे, सी बाउंड्री आहे. हे ग्राउंड खूप चांगलं आहे, मोठा सर्कल आहे आणि कॉन्क्रीट विकेट आहे. मेन म्हणजे आपल्या रत्नागिरीमध्ये जशी कॉन्क्रीट विकेट असते तशीच कॉन्क्रीट विकेट आहे. तर बघूया आता किती वाजता मॅच चालू होत आहेत. अजून अर्धा तास तरी जायला बोललेत. तर बघूया, ते काय अर्धे प्लेयर आपल्या समोरून चालत येत आहेत, सगळे फिरतात इकडे तिकडे. तर आता मॅच चालू होते. आपला कॅप्टन आहे उस्मान, तो गेला टॉसला. पहिलीच मॅच आहे, लीग फॉर्मॅट आहे, पहिलीच मॅच आहे. सगळे तयार आहेत. बघूया आता. टॅटू पण इकडे तयार आहे, जाम हसतोय. तर बघूया टॉसचं काय होतंय, काय करायचं. बॅटिंग आली पहिली, फिरोज आणि टॅटू जातात ओपनिंगला. तर स्कोर चांगला करा रे, व्यवस्थित खेळा. ठीक आहे, बघूया आता किती स्कोर होतो. झाली आता पहिलीच मॅच, जिंकलो पहिली मॅच. वन साइड आणि टॅटू आणि फिरोज दोघांनी चांगली बॅटिंग केली. आणि उस्मान पहिलीवर खूप चांगले टाकलं, 2 रन्सची ओव्हर टाकलं, चांगली बॉलिंग केली. कधी तर आता बघूया परत कदाचित लगेच दुसरी मॅच खेळणार आहेत. बघूया आता दुसरी मॅच कोणावर लागते ती. लीग फॉर्मॅट आहे, बघू आता काय होतं ते. परत एकदा टॉस हरलो आणि अपोजिट टीमने फिल्डिंग घेतली, बॅटिंग आली आहे. तर बघूया आता मगासारखं स्कोर करायला आहे. चांगला चान्स आहे लीगमध्ये, टॉप करायला सुद्धा चांगला चान्स आहे. बघूया काय होतं या मॅचमध्ये. आत्ताच दुसरी मॅच सुद्धा जिंकलो. 23च रन झाला होता आणि या ग्राउंडवर 23 म्हणजे तसा स्कोर काही चांगला नाही आहे. बॅटिंग काही झाली नव्हती आपल्याकडून, पण 24 रनची मॅच सुपर ओव्हरपर्यंत गेली. मेन म्हणजे फिरोज इकडे ह्या बाजूला फिरोज जाम भारी बॉलिंग केलं. म्हणजे 2017, 18, 19, 20 तेव्हाचा फिरोज आज आठवला. जाम भारी बॉलिंग केलं.
12 बॉल मॅच खरं तर होती 15 बॉल 10 तिकडनं हर्षने सुद्धा 3 बॉल डॉट टाकलं आणि याला 9 रन ठेवलं आणि 3 रन शो टाकलं आणि त्याच्यानंतर आपला श्रेयसने पण 6 बॉल 6ची मॅच जिंकून म्हणजे 6 बॉल 6 सुपर ओव्हर झाली. आणि उस्मान भाईने पण पहिली ओव्हर 5 रनची टाकलं. भारी बॉलिंग झाली आपल्या पूर्ण टीमकडून. सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरला परत फिरोजला बॉलिंग दिली. फिरोजने 1 रन दिलं फक्त सुपर ओव्हरला आणि 2 रन पाहिजे होते सुपर ओव्हर जिंकायला आणि मॅच जिंकायला. पहिल्याच बॉलला फिरोजने डबल मारलं आणि मॅच जिंकलो. तर आता लीगमध्ये 2 मधल्या 2 जिंकलोय. आता अजून 3 मॅच बाकी आहेत लीगच्या. तर बघूया आता 3 मॅचमध्ये काय होते ते. आता आजला घेऊन टेबल टॉप करायचं आहे. तर बघूया. पण फिरोजने खरंच जाम भारी बॉलिंग केलं आणि मेन म्हणजे फिरोजला कमिटीमधून प्राईज सुद्धा लागलं त्याच्या बॉलिंगवरती. एवढी जाम भारी बॉलिंग केलं. आता बघूया काय होतं ते पुढच्या मॅचमध्ये. तर तिसरी मॅच चालू होती आता. तिसरी मॅच परत एकदा टॉस हरला उस्मान आणि आपली बॅटिंग आली आहे. तिसरा टॉस हरलोय कंटिन्यू 3 टॉस हरलोय कंटिन्यू 3 टॉस. पण तिसरा 2 टॉस हरला मॅच जिंकलो आणि आता तिसरा पण टॉस हरला आहे. पहिली बॅटिंग आली टॅटो आणि फिरोज गेलेत ओपनिंगला. तर मगाशी 24 बॉल 24ची मॅच जिंकलोय पण ह्यावेळेला तसंच नकोय. स्कोर थोडा जास्त हवा आहे. तर बघूया आता काय होतं ह्या मॅचमध्ये ते. लीगच्या 4 टीम कॅन्सल झाल्या लास्ट मोमेंटला काय ते आणि आता नाही करतो आता मॅच 4च टीम राहिल्यात लीग मधल्या कारण 4 टीमने आपली एंट्री केली नव्हती त्यामुळे कॅन्सल करून टाकलं कमिटीने आणि आता 4च टीम आहेत. तर बघूया आता क्वालिफायर मॅच आहे थोडक्यात. जिंकलो तर डायरेक्ट पुल टॉप करू. तर बघूया आता किती स्कोर होतोय ते. आत्ताच तिसरी मॅच गटातली हरलो होतो पण 3 टीम होत्या ज्या 2-2 सामने जिंकल्या. त्याच्यावर चिठ्ठी उचलली आणि चिठ्ठीमध्ये एक मॅच डायरेक्ट पुढे गेलो आणि हे खालिद भाई आहेत म्हणजे जी इकडे टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे ते अंपायर आहेत. हे मेन आहेत इकडचे. तर आता चांगली अंपायरिंग यांची. तर आता बघूया. आपल्याला एक मॅच बाय मिळाला. आता मॅच चालू होते. मगाशी ज्यांच्याबरोबर आपण एक मॅच जिंकलो तो हा संघ आता त्यांची मॅच आहे. आता बघूया त्यांच्या मॅच मध्ये काय होते ते. काय झालं तो उस्मान भाई एक पण टॉस नाही जिंकला पण चिठ्ठी परफेक्ट उचललं आणि बाय मिळाली आम्हाला. मॅच पण जिंकूया आता मॅच पण जिंकायची आहे. क्वार्टर फायनलची मॅच होईल. आता एक मॅच होईल त्याच्यात जो संघ जिंकेल त्याच्याबरोबर मॅच होईल. तर बघूया आता काय होते. झाली आताच मॅच आणि जिंकलो. सेमीफायनलला गेलो. बक्षिसात बसलोय. चांगली बॉलिंग केली. बॅटिंग पण चांगली झाली आपल्या सगळ्या बॅट्समॅनकडनं आणि आमच्या दोघांचे एक बॉल 3 एक नंबर यांची टीम आहे. बाकी रत्नागिरीवरून आलेत. आपला भाऊ आहे तो कुठे गेला शेवटच्या आपले एक बॉल 3 शेवटला बॉलिंग टाकली. तो येतोय. बॉल 3 सांगा तो बॅट घेऊन येतोय. स्ट्राईक बॉलर त्यांचा स्ट्राईक बॉलर भाई असा सुसाट बॉल टाकतो ना. लय क्लास बॉलिंग टाकतो. आपण 500 खेळला तो त्यांचा स्ट्राईक बॉलर आहे. हर्ष भाई स्ट्राईक बॉलर एक नंबर खेळला. आणि काय त्याची बॉलिंग केली एक नंबर. काय डायरेक्ट आता सेमीला गेलो. चांगली बॉलिंग केलं हर्षने. हॅट्रिक झाली त्याची. आणि मेन म्हणजे आपले आत्ताच्या मॅचचे शिल्पकार एक आणि इकडे आहे दुसरा. 1 बॉल 3 रन 8 धावलेत. 3 रन आले आणि मॅच जिंकलो. तर मग आता निघतोय सेमीला. काय सांगतो साय सेमीला क्वालिफाय झालोय. कशी खेळले एक नंबर. आणि हे सुद्धा आपले सगळे मित्रच आहेत. आणि हे जे दादा आहे ते आम्हाला येताना ट्रेनमध्ये भेटले होते. तर आता बघूया. आता जेवायला जाणार आहोत. बघू आता काय होतं. आणि आता इकडे खायचा कार्यक्रम चालू आहे सगळ्यांचा. आणि तुम्हाला 1 बॉल 3ची सीन सांगतो. 1 बॉल 3 1 आणि 2 दोघांनी भारी धावून 3 रन काढले. 36-37 झाला होता रन्स. 37 टार्गेट होतं. आणि थ्रो लाईव्ह मॅच पाहिजे होती तुम्हाला. थ्रो दाखवला असता इंदूचा. एवढ्या जोरात टाकलं की बॉललाच लागलं असतं. आणि फिरोजचे थ्रो तर तुम्हाला दाखवले असते. खरंच लाईव्ह पाहिजे होते. 3 रन फुकटचे दिलं. जिंकलो आता. अडवला बॉल शेवटी 2 धावले. 1च रन्स होता तो आणि एक तिकडे पहिलाच कोचलन. तर आता सेमीला क्वालिफाय झालोय. उद्या आता सेमीफायनल आहे. बघूया आता सेमीफायनल कुठल्या संघाबरोबर लागते काय होते ते. आत्ताच झालं मॅचवरून आलोय आणि आत्ता आलोय सगळ्यांचं म्हणजे उद्या संडे राईड असणार आहे इथे. तर सगळ्या बायकर्स लोकांचं जे मेन हॉटेल आहे तिथे तेच हॉटेल फाउंटन म्हणजे हॉटेल फाउंटन जाम भारी हॉटेल आहे. आणि उद्या सकाळी
जी जागा बघताय या जागेवरती ZX 10R G900 800 R1 BM सगळ्या गाड्या असतील. तर बघूया जर जमलं तर उद्या सकाळी येऊन सुद्धा इथे ब्लॉग करू. पण आत्ता जातोय जेवायला बसतोय. बाकी लोक बसलो आम्ही तिघंच थांबलो होतो बाईकवरून आत्ता आलो. आता बघूया जेवायला काय मस्त की जेवणार मग घरी जाणार. तर आत्ता आलो सगळे जेवायला ऑर्डर वगैरे दिली आहे. मी जेवणार त्याच्यानंतर थंडा बिंडा मागवणार बस बाकी राज बोलू. तर आता जेवण झालं की मग निघणार. आणि सेमीसाठी क्वालिफाय झाले. उद्या बघूया. उद्याचा एक गट आहे. शुभम पण आपल्या बरोबर आहे. आणि आहे शुभम शूटर आहे आपला इकडचा. तो सुद्धा आला आपल्या बरोबर. आपल्या चॅनलला तर आता ऑर्डर दिली आहे. तर जेवणार आणि मग निघणार. अरे तू चार्जर बी कशाला तर देतो. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो. आता उद्या सेमीफायनल बघूया. उद्याचा एक गट बाकी आहे. कोणाबरोबर सेमीफायनल लागते ते समजेल. गावा ना आमच्यावर काय तुमचं. तर आत्ताच जेवणार मस्त इकडे मग जाणार घरी. तर हा व्लॉग मित्रांनो इथेच संपवतो. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यांना क्रिकेटचे व्लॉग्स आवडत असतील त्यांनी या व्लॉग्सला लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा उद्याच्या व्लॉगमध्ये. उद्या सेमीफायनल आणि फायनलचा जो व्लॉग असेल तो वेगळा असेल. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर.